नमस्कार. सर्व पार्लेकर श्रोत्यांचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. आम्ही पार्लेकरचा या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात थोड्या गॅप नंतर हा कार्यक्रम होतोय, पण मला वाटतं 2 महिन्यानंतर हा कार्यक्रम होतोय. पण खूप महत्वाचा विषय आहे आणि खूप दुर्लक्षित केला गेलेला असा विषय आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपला देश भारत हा दिव्यांगांसाठी एक खूप कम्फर्टेबल असा देश समजला जात नाही. पण मला वाटतं आपलं पार्लं हे सुसंस्कृत नागरिकांचं आहे आणि त्यामुळे आपण आपली वेगळी ओळख करायला पाहिजे. आणि पार्ल्यातले जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या जगण्यासाठी पार्लं हे एक चांगलं उपनगर, सर्व त्यांना लागणाऱ्या सुविधांसहित एक चांगलं उपनगर म्हणून ओळखलं जावं अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीनेच आपण हा कार्यक्रम करतोय. मला वाटतं हे जरी खरं असलं तरी पार्ल्यात या गोष्टींबद्दलचा अवेअरनेस खूप कमी आहे. पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आपल्याला सोयी लागतात, सुविधा लागतात, त्या पण खूप कमी आहेत. आणि त्या दृष्टीनेच पहिली चर्चा करण्यासाठी आपण आपल्याकडे एक खास पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. मी भाग्यश्री महाजन, आपल्या पार्लेकरच्या सहसंपादिका, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाहुण्यांची ओळख करून द्यावी. येस सर, नक्की. अ, आपल्या फेसबुक लाईव्ह वरील सर्व प्रेक्षकांना अ, आणि अ, भविष्यातल्या आम्ही पार्लेकरच्या युट्यूबच्या प्रेक्षकांना आणि आता चर्चेसाठी सगळ्या उपस्थित असलेल्या पॅनलिस्टना माझा नमस्कार आणि खूप खूप आभार तुमचे. तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूल मधून वेळात वेळ काढून आपल्या ह्या चर्चेसाठी आलात. ऍक्च्युली आपले आत्ताचे सगळे पाहुणे जरी प्रामुख्याने सगळे पार्लेकर जरी असले तरी त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या प्रसिद्धीचा परीघ हा खूप मोठा आहे. म्हणजे हा फक्त पार्ल्यापुरता नाहीये. पण तरी पण म्हणजे एक वेळेचं भान ठेवून मी अगदी त्यांची थोडक्यात तुम्हाला त्यांची माहिती म्हणजे एक ओळख करून देते. कमी खरं म्हणजे ही तारेवरची कसरत आहे, पण आय विल ट्राय की जितकी कम म्हणजे छोट्या ह्याच्यामध्ये होईल तितकी. प्रोफेसर डॉक्टर अभिदा धुमटकर जन्मापासून अंधत्व असून देखील प्रत्येक अडचणीवर मात करून अतिशय जिद्दीने स्वतःला घडवण्याचा त्यांचा हा प्रवास खूपच म्हणजे प्रेरणादायी आहे. डॉक्टर अबिधा या आपल्या पार्ल्यातील साठे कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत. सुप्रसिद्ध चार्ल्स वॉलेस इंडिया ट्रस्टची शिष्यवृत्ती घेऊन लंडनला जाऊन इंडिया ऑफिस रेकॉर्डमधील कागदपत्रांवर संशोधन करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या अंध महिला आणि महाराष्ट्रातील पहिल्या अंध व्यक्ती आहेत. 10वीत गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून आणि गणित विषयात बोर्डात पहिल्या आल्या होत्या आणि सर्व अंध विद्यार्थ्यात प्रथम आल्या होत्या. त्यांना भारतीय, प्राचीन, अर्वाचीन आणि विदेशी अशा एकूण 14 भाषा येतात. त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधन पत्रिकांमध्ये निबंध लिहिले आहेत. त्यांनी तब्बल 50 परिषदांमध्ये शोधनिबंध वाचले आहेत आणि त्याचे 20 शोधनिबंध प्रसिद्ध पण झालेले आहेत. त्यांना 2 राष्ट्रीय परिषदा भरवल्या असून प्रसार माध्यमात त्यांच्या आपण अनेकांनी मुलाखती बघितलेल्या आहेत. याशिवाय साठे महाविद्यालयात मोडी, ब्राह्मी, खरोष्टी, शारदा, नागरी यासारख्या जुन्या लिपींचे अभ्यास वर्ग आणि इतिहास विषयाचा MA चा अभ्यासक्रम त्यांनी सुरू केला. याचबरोबर 4 PhDच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे आणि 5 संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आणि या व्यतिरिक्त त्यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या गायनाच्या 5 परीक्षा पण उत्तीर्ण केलेल्या आहेत. हॅट्स ऑफ टू हर. येस. आपल्या पुढच्या पॅनलिस्ट आहेत समिधा धुमटकर, म्हणजे डॉक्टर अबिदा यांची बहीणच आहे ती. त्याही जन्माने अंध आहेत. ह्या SNDT म्हणजे युनिव्हर्सिटी, वुमेन्स युनिव्हर्सिटी इथे कार्यरत आहेत. मराठी साहित्यात BA करत असताना त्या पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन साठे महाविद्यालयात पहिल्या आल्या होत्या. आणि अरे वा. त्याच्यानंतर त्यांनी टेलिफोन ऑपरेटर आणि संगणकाच्या प्रोग्रॅमरचा कोर्स केला. 10वीत असताना त्या सर्व अंधांमध्ये दुसऱ्या आणि अंध विद्यार्थिनींमध्ये पहिल्या आल्या होत्या आणि त्यांना ठाणावाला अवॉर्डही मिळालं होतं. त्यांनी वृत्तपत्रांमधून अनेक लेख लिहिलेत. आकाशवाणीवरती हेलन केलर आणि अंध व तंत्रज्ञान या विषयावर भाषणं केली आहेत. त्या कविता करतात, गोष्टी लिहितात आणि मुख्य म्हणजे महर्षी धोंडोकेशव कर्वे यांच्यावरील कविता त्यांनी म्हणजे त्यांची आम्ही पार्लेकर मध्येही प्रसिद्ध झाली होती. हम्म. आणि त्यांनीही पेटी वादनाच्या 4 परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. मुख्य म्हणजे त्या राहत असलेली आलोक अपार्टमेंट ही आपल्या पार्ल्यातली बिल्डिंग, प्रार्थना माझ्या मते महंत रोडवरची,
ही पहिली दृष्टीबाधितांना आवश्यक असलेल्या सुविधा असलेली म्हणजे बिल्डिंग आहे. आणि त्यांनी त्या संबंधी बिल्डरना मार्गदर्शन केलंय आणि त्याचे बिल्डर येवलेकर यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी या विषयात आम्ही पार्लेकरमध्ये लेख लिहून खरं म्हणजे या प्रश्नाला प्रथम त्यांनी म्हणजे वाचा फोडलेली आहे. वा. आपल्या हा. चर्चेतील अजून एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे अरविंद रमेश प्रभू. क्रीडा विश्वात त्यांनी महत्वाचं असं स्थान स्वतःच्या जिद्दीवर निर्माण केलंय. ते मुंबईतील अग्रगण्य अशा आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पार्लेकरांना तर स्पेशली, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलचे ते अध्यक्ष आहेत. या आधुनिक क्रीडा संकुलामध्ये दरवर्षी हजारो मुलांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशासाठी घडवलं जातं. हे भारतातील अत्यंत यशस्वी क्रीडा प्रशासक, दूरदृष्टीचे नेतृत्व करणारे आणि भारतासह जगभरात पिकल बॉल या खेळाच्या झपाट्याने चाललेल्या प्रसारामागील एक अग्रणी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी अंतिम वर्षाचा वैद्यकीय विद्यार्थी आणि स्पर्धात्मक बॅडमिंटन व टेबल टेनिस खेळाडू असताना एका भीषण कार अपघातात ते क्वाड्रिप्लेजिक झाले. म्हणजे जवळजवळ खांद्याच्या खालचा भाग त्यांचा म्हणजे अपंग झाला. मात्र या गंभीर शारीरिक आव्हानावर मात करत त्यांनी क्रीडा प्रशासनात अनेक दशकांची यशस्वी कारकीर्द घडवली आहे. आपल्या पुढच्या पॅनलिस्ट आहेत त्या म्हणजे साधनाताई सप्रे. यांना आपल्या चर्चेत घेण्यामागचा सॉरी मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांग स्पेशली एबल्ड विद्यार्थ्यांच्या शिक्षिका या नात्याने त्यांना आलेले अनुभव हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकता येतील. श्रवण दिव्यांग शिक्षण या विषयात एम.एड केलेल्या आणि 1988 पासून आपल्याच पार्ल्यातील उत्कर्ष मंडळ संचलित कैलासवासी सौ उषा जामनेरकर मुकध्वनी विद्यालय या श्रवण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष शाळेत त्या कार्यरत होत्या. मुख्याध्यापिका या पदावरचा त्यांचा अनुभव 1993 ते 20,000 म्हणजे 2023 म्हणजे त्यांची सेवानिवृत्ती पर्यंतच आहे. आणि त्यांची या वर्षातली उल्लेखनीय कामगिरी म्हणजे शाळेचा विस्तार. त्यांनी जी आधी चौथी पर्यंत होती तो एसएससी पर्यंत पूर्ण केला. हम्म. 2006 पासून एसएससी परीक्षेत शाळेचा 100% निकाल लागायला लागला. अर्थात हे तर शैक्षणिक पातळीवरती त्यांचं म्हणजे यश आहेच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नाट्य स्पर्धेत, जिल्हास्तरीय आंतरशालेय कौशल्य विकास स्पर्धेत त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आणि त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. नंतर ॲबिलिम्पिक्स स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकं मिळालेली आहेत. आणि साधनाताईंना 1998 मध्ये कुमार कला केंद्र आणि उत्कर्ष मंडळाचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार पण मिळालेला आहे. आणि या व्यतिरिक्त नॅशनल कन्व्हेन्शन फॉर द एज्युकेटर्स ऑफ द डेफ म्हणजेच NCED इंडिया या कर्णबधिर शिक्षकांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रीय संस्थांमध्ये अनेक विभागात त्यांनी काम केलंय. नंतर समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग आयुक्तालयामार्फत मुंबई उपनगरात जे विविध शासकीय समित्यांवरही त्यांनी सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. हे झाले आपले आत्ताचे पाहुणे. आणि आता आपल्या म्हणजे आम्ही पार्लेकरच्या टीम मधल्याच आमच्या प्रतिनिधी संगीता बेहरे मराठी साहित्य आणि इतिहास अभ्यासक आहेत. अभ्यासपूर्ण प्रवासाची त्यांना आवड आहे. आम्ही पार्लेकर संदर्भातली त्यांची महत्वाची ओळख म्हणजे जवळजवळ 14 ते 15 वर्ष ते आम्ही पार्लेकरमध्ये वेगळ्या वेगळ्या विषयांवर नियमित लेखन करतायत. अर्थात आम्ही पार्लेकरच्या एडिटोरियल टीमचा त्या खूपच महत्वाचा भाग आहेत. आणि आम्ही पार्लेकर मधील त्यांच्या लेखनाचं मेन वैशिष्ट्य म्हणजे पार्ले परिसरातील अनेक सामाजिक समस्यांना, विषयांना त्यांनी आपल्या लेखातून वाचा फोडली आणि त्या निर्भीडपणे आपली मतं मांडतात. आणि आत्ताच्या आपल्या विषयावरती पण जवळजवळ 3 भाग आम्ही पार्लेकर मध्ये त्यांनी लिहिलेले. सो अशी ही सगळ्यांची ओळख झाली. आणि सर मला फक्त एकच सांगायचंय, म्हणजे हम्म. जरी आत्ताचा आपला हा विषय हा सुसंस्कृत पार्ल्यात दिव्यांगांची कुचंबणा हा जरी असला तरी या सगळ्यांच्या प्रोफाईलमध्ये चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास, यशस्वी हे शब्द अगदी खूप वेळा आले असते तरी ते आपल्याला कोणालाच अतिशयोक्ती वाटली नसती. हे आत्ता ह्या विषयाला प्रतिनिधित्व म्हणून करतायत. ह्याच्यासाठी हम्म. त्यांनी परिश्रम घेतलेत आणि ते आता बऱ्यापैकी सेटल्ड सगळी आणि यशस्वी माणसं आहेत. पण ह्या निमित्ताने म्हणजे त्यांना नागरिकांना काही सांगायचं की त्यांना ज्या अडचणी आल्यात त्या त्यांच्या पुढच्या
म्हणजे ह्यांना येऊ नयेत ह्याच्यासाठी इतरांना हे येऊ नयेत. आता आपल्यासाठी आलेले आहेत. येस, यू नक्कीच, कॅन गो नक्कीच. अहेड. आणि त्यांचे जे अनुभव आहेत ते इतरांसाठी नक्कीच मार्गदर्शक, किंवा इव्हन जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवतात, म्हणजे आपले डेव्हलपर्स म्हणा किंवा करेक्ट. बँक ओनर्स म्हणा, त्यांना खूप मार्गदर्शक असे ठरू शकतात. बरोबर. त्यामुळे त्यांचे अनुभव ऐकणं खूप महत्वाचं आहे. तर मी प्रथम अरविंद यांना विनंती करतो की त्यांना त्यांचं ओपनिंग रिमार्क किंवा ओपनिंग या विषयावर, या विषयाकडे कसं बघतात ते, त्यांचे काही अनुभव या विषयाकडे, त्यांचं बघण्याची दृष्टी, हे आम्हाला ऐकायला आवडेल. अरविंद. नाही, नमस्कार. आम्ही पार्लेकरचे सगळे फेसबुक चॅनल लाईव्ह बघणारे आणि ज्ञानेश चांदेकर, भाग्यश्री महाजन आणि बेहरे मॅडम, तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा तर मी धन्यवाद देतो की तुम्ही हा टॉपिक म्हणजे उचललेला आहे फेसबुक लाईव्हवर. जास्ती लोक युजली बोलत नाहीत दिव्यांगांबद्दल, बट अवेअरनेस चांगलं वाढत चाललेलं आहे. आणि पार्ल्यासारख्या आपल्या ह्या सबबमध्ये बरंचसं काम आपण करू शकतो, आणि ह्या माध्यमातून आपण पार्ल्याला बॅरियर फ्री करण्याचं आपलं एक, आय एम शुअर सगळ्यांचं स्वप्न आहे, ते आपण सगळे करू शकतो. एवढंच सांगू इच्छितो की ज्यावेळी माझं ऍक्सिडेंट झालं त्यावेळी मी अमेरिकेला गेलेलो रिहॅबिलिटेशनसाठी, आणि तिकडच्या सोयी वगैरे बघितल्यानंतर मला असं वाटलं की इंडियामध्ये परत येऊन आपण काहीतरी एक चेंज घडावा म्हणून. आता म्हणजे आय कुड हॅव स्टेड बॅक ओव्हर देअर इन द US, पण इकडे आलो, आणि इकडे आता गेले 38-39 वर्ष मी व्हीलचेअरवर मी पार्ल्यातच राहतो. आणि ओव्हर द लास्ट 30-40 इयर्स बरंचसं चेंज झालेलं आहे. म्हणजे आपण ज्ञानेश बोलत असताना म्हटलं की वेदर पोलीस स्टेशन, म्हणजे कोणाला पोलीस स्टेशन मध्ये जायची हो, काही हो. गरज नसते, पण पार्ल्यातलं पोलीस स्टेशन ऍक्सेसिबल आहे. देर इज अ रॅम्प. ऑफकोर्स व्हिज्युअली इम्पेअर्ड साठी मी बघितलं नाहीये, पण आय एम शुअर आपले जे पॅनलिस्ट आहेत दे विल बी एबल टू टेल अस. पण ऍज फार एज रॅम्प्स आर कन्सर्न, पोलीस स्टेशन मध्ये रॅम्प आहे, हनुमान रोडवर आपल्या काही बँक्स आहेत त्या तिकडे रॅम्प्स आहेत. आणि एक मला इकडे सांगायला जरूर आवडेल की मी जिकडे जिकडे जातो, म्हणजे आता आमच्या हनुमान रोडवरच गजाली रेस्टॉरंट आहे, तर मी तिकडे 2-3दा म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी गेलेलो. आणि त्यावेळी आपले जे गजालीचे मधु शेट्टी आहेत, त्यांना मी म्हटलं, अरे मधु, जरा रॅम्प केला तर इझी होईल. तर मधुनी लगेच तिकडे एक रॅम्प केलेला आहे, आणि ज्यांना पण पाहिजे ते लोक तो रॅम्प वापरू शकतील. तो आपलेच इनिशिएटिव्ह असले पाहिजे. आणि मी जिकडे पण जातो, सगळ्या रेस्टॉरंट्स मध्ये किंवा बँक्स मध्ये किंवा इव्हन माझे मित्र जातात, ते अगोदर बँक मध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये ऍक्सेसिबल आहे का हे लोक अगोदर बघतात, आणि अदरवाईज दे डोंट गो देअर. म्हणजे माझे जे स्कूल फ्रेंड्स वगैरे जे आहेत, हे अच्छा. लोक अगोदर कुठचं आमचं गेट टुगेदर असेल तर दे ट्राय टू सी वेदर द प्लेस इज ऍक्सेसिबल वाईल रिझर्विंग इट सेल्फ. आणि ओके. त्याच्यानंतर मग ते लोक म्हणतात की तुमच्याकडे जर ऍक्सेसिबल किंवा बॅरियर फ्री एन्व्हायरमेंट नसेल तर मग आम्ही येणार नाही. सो असं हे जे अवेअरनेस आहे हे हा, हे क्रिएट. एक मिनिट, जस्ट टू इंटरप्ट यू फॉर अ सेकंड. हे खूप महत्वाचं आहे. जरी कोणी याच्यात आपल्या दिव्यांग नसेल, तरी जेव्हा आपण कुठल्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा हे इन्सिस्ट केलं पाहिजे या की बाबा हे आपण असेल तरच आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये येऊ. बरोबर. करेक्ट, प्लीज करेक्ट, कंटिन्यू. करेक्ट, अरविंद, प्लीज. करेक्ट. सो म्हणजे द ओनर्स इज ऑन ऑल एव्हरीवन, वेदर एबल्ड डिसेबल्ड, की वी शुड मेक शुअर की ऍटलीस्ट द फॅसिलिटीज अवेलेबल. दुसरं एक मला सांगायचं आहे, म्हणजे ओपनिंग कमेंट म्हणून मी जास्ती बोलत नाही, की सायनेजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपल्या इकडे एक पार्ल्यात लॅकिंग आहे की विच प्लेस इज ऍक्सेसिबल और विच प्लेस इज बॅरियर फ्री, याचं सायनेज नाहीये आपल्याकडे. अच्छा, आणि म्हणजे काय, जरा इलॅबोरेट कर ना, थोडं इलॅबोरेट कर. सायनेज म्हणजे सायनेज म्हणजे एक व्हेरी सिम्पल, म्हणजे आता सपोज कुठचं रेस्टॉरंट असेल ज्याच्यामध्ये रॅम्प असेल, किंवा हम्म, कुठची बँक असेल ज्याच्यामध्ये व्हिज्युअली इम्पेअर्ड साठी फॅसिलिटीज आहेत, हम्म, ब्रेलच्या फॅसिलिटीज आहेत, किंवा त्यांचं मार्किंग आहे फ्लोअरवर, तर तिकडे नुसतं एक डिसेबिलिटीची साईन असते. म्हणजे एक हम्म. ब्लू पाटीवर
एक व्हीलचेअरवाला व्यक्ती, असं हे जर सायनेज त्यांनी तिकडे दाखवलं, तर जे लोक आहेत हु नीड दीज सर्व्हिसेस, दे विल बी एबल टू नो की हे सर्व्हिसेस इकडे आहेत. म्हणजे ओके. एक आश्वासन त्यांना होते. आणि ह्याच्यात एक छोटस एक्झाम्पल मी देतो, जास्ती वेळ घेत नाही. नाही नाही, ज्यावेळी घे, मी मीच बोलायचंय. मी 87 मध्ये अमेरिकेला ऍज अ यंग बॉय मी गेलेलो फिरायला, बिफोर माय ऍक्सिडेंट. ओके. आणि अख्खा अमेरिका मी फिरलो आणि एक साधारण 1.5-2 महिने मी तिकडे होतो. आणि त्याच्यानंतर मी आलो आणि लगेच 6 महिन्यांनी मला परत अमेरिकेला जायला लागलं ऑन अ व्हीलचेअर. पण मला तिकडे जाताना म्हणजे 6 महिने अगोदर मी कुठच्याही डिसेबिलिटीच्या साईन्स बघितल्या नव्हत्या, सायनेजेस बघितले नव्हते. पण ज्यावेळी मला त्याची आवश्यकता होती 6 महिन्यानंतर, सगळीकडे मला सायनेजेस दिसले. सो सांगायचं हे की आपल्याला म्हणजे जे लोक दिव्यांग आहेत, दे विल नो ओनली बिकॉज ऑफ द सायनेजेस. आणि हे सायनेजेस आपल्या पार्ल्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे. आणि आय थिंक वी शुड स्टार्ट विथ दॅट. आणि मी येवलेकरांना पण धन्यवाद देतो की त्यांनी आलोक अपार्टमेंट, म्हणजे ऑफकोर्स समिताताईंनी त्यांना सांगितल्यामुळे तिकडे त्यांनी अरेंजमेंट केली असेल. पण अजून एक आहे की आपले पार्ल्याचे जे आमदार आहेत, त्यांनी ह्या मॉन्सून सेशन मध्येच बहुतेक दिव्यांगाबद्दल एक क्वेश्चन त्यांनी रेज केलेला आहे, वेअर बाय ओसी विल नॉट बी ग्रांटेड अनलेस द ऑडिट हॅज बीन डन बाय ॲटलिस्ट, म्हणजे डिसेबिलिटी ऑडिट हॅज बीन डन. असं एक त्यांच्याशी बहुतेक, आता मी कन्फर्म करीन, पण माझं चर्चा त्यांच्याबरोबर झालेली हो, की आपल्या तुम्ही हा मीटिंग मध्ये प्रश्न पण रेज मागच्या करा. वेळेला तो विषय निघाला होता. आणि एक तुम्हाला मी एक सर्क्युलर पाठवलंय ज्ञानेश, हो, बघितलं त्याच्यामध्ये ते. क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत हो, की ओसी वगैरे असे मिळत नाहीत अनलेस दी डिसेबिलिटी ऑडिट हॅज बीन डन. राठोड तर साहेबांचं आहे मला वाटतं सर्क्युलर ते. राईट राईट. तर मला वाटते आपण सगळ्यांनी त्याचा पण सगळ्या बिल्डर्सना एक रिक्वेस्ट करावी की त्यांनी ज्यावेळी ऑक्युपेशन सर्टिफिकेट ते लोक देत आहेत किंवा घेत आहेत, त्यावेळी हा एक ऑडिट करणं महत्वाचं आहे. सो या, सो थँक्यू. वी कॅन. थँक्यू अरविंद. खूप महत्वाची माहिती सांगितलीस आणि खूप महत्वाचं गाईड केलंस तू. एक तर महत्वाचं म्हणजे सायनेजेस असले पाहिजेत, हे इट इज वेअर वी लॅक आय थिंक. आणि दुसरं म्हणजे जे ओसी मिळताना जे मॅन्डेटरी गोष्टी आहेत विथ रिगार्ड्स टू स्पेशली एबल्ड पीपल, तर ते आपण करायला इन्सिस्ट केलं पाहिजे. या दोन खूप महत्वाच्या इनपुट्स आहेत तुझ्याकडून. मला वाटतं याच्यामध्ये आता मी लोकांचा सहभाग जास्त असायला हवाय. कोणाचा याच्यामध्ये लोकांचा सहभाग जास्त लोकांचं असायला हवा. प्रेशर, याच्यात लोकांचं हा, प्रेशर म्हणजे खूप असलं पाहिजे, सोसायटीचे जे त्याच्याशिवाय कमिटी मेंबर्स आहेत हा आणि तिथे राहणारे जे सोसायटी मेंबर्स आहेत त्यांनी ते इन्सिस्टन्स जर केला बिल्डरच्या हा, बाबतीत, करेक्ट तर करेक्ट. या गोष्टी जास्त होऊ शकतील. किंवा प्रत्येक दुकानामध्ये, बँकेमध्ये हा इन्सिस्टन्स जर आपण प्रत्येकाने केला तर या गोष्टींमध्ये बदल लवकर होतील. नाही, तुम्ही सांगा आपल्याकडे नक्की. हा, अभिदाताई, आपल्याकडे तुम्हाला काय सॉरी, म्हणायचं? सॉरी सॉरी. एक एक मिनिटातच करतो. नाही नाही, आपल्याकडे बोला. लॉ लॉ आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन फक्त बरोबर. हे आपल्यालाच म्हणजे ऍज अ नागरिक हो आपल्याला ते बघायला लागणार. आणि अजून एक स्टॅटिस्टिक आहे, आय थिंक आय स्टँड टू बी करेक्टेड, बट ऍट सम पॉइंट इन लाईफ 10 to 12% ऑफ द एंटायर पॉप्युलेशन विल नीड दीज सर्व्हिसेस. सो ऍब्सोल्युटली, हा पण खूप महत्वाचा पॉईंट. करेक्ट. म्हणजे वेदर यू आर डिसेबल्ड येस. परमनंटली, टेम्पररली, 10 to 12% ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे आताच बेहरे मॅडम तुम्ही बोललात हो. की पार्ल्याचं पॉप्युलेशन 1.5 लाखावर आहे, पार्ला ईस्टचं. तर Is- 10% जर आपण पकडलं त्याच्यात, तर बरोबर. 15,000 लोकांना हे फॅसिलिटीज रिक्वायर्ड होणार गरजेचं. आहेत हो, ऍट सम पॉइंट ऑफ टाइम. सो करेक्ट. अक्रॉस हे डिसेबिलिटीज. त्याच्यातले काही परमनंट डिसेबल असतील, काही पार्टली असतील, किंवा काही सिनियर सिटीजन्स असल्यामुळे असू शकतील. करेक्ट, तेच पण सांगतोय. या बरोबर. ॲज वी ग्रो सगळ्यांचाच ओल्ड ती आपल्या हे सर्वांनाच ते लागू शकतं ना. लागू असणारी राईट गोष्ट आहे. राईट राईट बरोबर राईट. बरोबर बरोबर. मला वाटतं आपण आता धुमटकर भगिनींकडे जाऊया. त्यांचे या. काय अनुभव आहेत आणि त्यांची काय मतं आहेत किंवा काही त्यांना काय सांगायचं आहे.
काय सांगू शकाल तुम्ही मॅडम? हा, अभिदाताई तुम्ही सुरू केलं तरी चालेल. प्रथम मला आम्ही पार्लेकरचे आभार मानले पाहिजेत. आम्हाला इथे बोलवलं, आमची मतं व्यक्त करण्याची संधी दिली. शिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हे जे कार्य सुरू केलंय, ही एका प्रकारे त्यांनी पार्ल्यामध्ये चळवळ सुरू केली. त्याचं मला फार त्यांचं कौतुक वाटतं. म्हणजे माझ्या मुलांना मी कॉलेजच्या हल्ली ओजेटी असताना तर त्यासाठी पाठवलं होतं. कनक गुप्ता आणि तिचा सगळा ग्रुप होता टीवायचा. तर त्यांनाही त्याने टॉपिक हाच दिला आणि रिसर्च त्यांना हो करायला हो लावला. आणि हो. अदरवाईज पण केवढं तरी म्हणजे आता कसं त्यांनी ते सातत्य चालवून ठेवलंय ना, हे मला फार आवडलं त्यांचं. तर आय मस्ट रिअली कॉंग्रॅच्युलेट देम फॉर दिस. आणि म्हणजे राजकारत्यांशीही म्हणजे कॉन्टॅक्ट करून वगैरे म्हणजे मला त्यांचं फार कौतुक वाटतं. तर मला ह्याच्याबद्दल एक असं म्हणायचंय की आता आमचं कॉलेज म्हणावं तर आमच्या कॉलेजमध्ये रॅम्प पहिल्यापासून होते. पण जेव्हा आमची जी जुनी लिफ्ट त्यांनी बदलून नवी लिफ्ट केली ना, हम्म. तर ती ह्याची होती, काय म्हणतो आपण, टचस्क्रीनची होती. आणि त्याने मला खूप त्रास व्हायचा. आणि कित्येकदा मला असं आठवतं की मी म्हणजे कुठला मजला कळायचा नाही, काही नाही. मी अशी ओरडते, अरे कुठल्या मजल्यावर आली, कुठल्या मजल्यावर आली. मग शेवटी मी प्रिन्सिपलांना एक पत्र लिहिलं. म्हटलं हे नॉट ओन्ली माझा इश्यू आहे, पण उद्या जर एखादा ब्लाइंड स्टुडंट असेल इकडे तरी त्याचा प्रॉब्लेम होणार आहे. आणि आमचे प्रिन्सिपल डॉक्टर माधव राजवाडे सर, तर त्यांनी ते ऐकलं आणि आमची जी लिफ्ट आहे त्याला त्यांनी ऑडिओ इंडिकेटर केला. म्हणजे मला मजला आला की मजला तो सांगतो. आणि ती जी बटणं आहेत त्याच्यात ब्रेलही आहे आणि आपली जी अक्षरं आहेत ती अशी परफोरेटेड आहेत, सो अच्छा. एम्बॉस्ड अशी आहेत. तर ते ते मला म्हणजे असं असं सर्वत्र असलं पाहिजे. असं माझ्या बहिणीने म्हणजे त्यांना हे सांगितलं, आमचे विजयराज डेव्हलपर्स, आणि त्यांनी स्वतःही त्यावर पुष्कळ रिसर्च केला. आणि आमची बिल्डिंग जशी त्यांनी केली, तर तसं आमच्या कॉलेजमध्येही ही लिफ्ट झाली तशी प्रत्येक कॉलेजमध्ये असली पाहिजे. हम्म. आणि सर्व ठिकाणी ऍक्च्युअली लिफ्ट ही गोष्ट आता कधी कधी पहा तुम्ही जुन्या बिल्डिंग्स, म्हणजे नॉट ओन्ली व्हिज्युअली किंवा म्हणजे ऑर्थोपेडिकली डिसेबल, पण वयस्कर माणसांना ज्यांचे गुडघे हे आहेत. आता माझ्या आईचा तो मोठा प्रॉब्लेम आहे. तर आर्थरायटिस वगैरे ज्यांना असतो त्या सगळ्यांना खूप हा प्रॉब्लेम आहे. तर ऍक्च्युअली लिफ्ट सर्व ठिकाणी असायला पाहिजे. हम्म. दुसरी गोष्ट, रॅम्पचं तर बोलणं झालं. आणखीन मला एक सांगायचंय की आपल्या ज्या बसेस असतात तर त्यांना हम्म. जर का ऑडिओ इंडिकेटर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बस कुठे थांबली म्हणजे कुठल्या स्टॉपला थांबलीये ते कळेल आणि त्या बसचा नंबर काय. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा कॉम्प्युटरचा क्लासला जायचे ना, तर आमचा क्लास चर्चगेटला होता. तर एक ना वयोवृद्ध अंधग्रस्त, म्हणजे तो क्लास अंधांचाच होता. तर ते बिचारे दादरहून यायचे, तर एक दिवस ते आलेच नाही. तर आम्हाला कळेल ना काय झालं. मग कळलं त्यांना त्यांनी बसमध्ये बसवलं, तर ती चर्चगेटच्या बसमध्ये बसवायच्या ऐवजी अंधेरीला गेले ते. म्हणजे तेव्हा मला एकदम जाणवलं की अरे हे जर आज असतं आपल्याकडे तर ह्या गृहस्थांची ही पंचायत झाली नसती. तर दुसरं एक मी सांगते की मला लंडनला मी गेले होते त्या फेलोशिपच्या वेळी. तर मला एक अनुभव असा आहे की तिकडच्या ज्या बसेस आहेत त्या अत्यंत लो, असं खाली अशा आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये व्हीलचेअर हो सहज जाऊ शकते, हे मला फार जाणवलं. हो हो आणि टॉयलेट सुद्धा व्हीलचेअर द फ्रेंडली असे टॉयलेट्स म्हणजे मी पाहिले. तर ते एक मला सांगितलं पाहिजे की आपल्याकडे अशा गोष्टी, म्हणजे नेहमी मला वाटायचं की हे आपल्याकडे कधी होणार. आणि एक मी सांगते की एक बिल्डिंग आहे रुस्तुमजींनी बांधलेली, आणि ते म्हणजे आधुनिक आहेत. तर त्यांनी काय हो. केलं होतं की त्या लिफ्टला ऑडिओ इंडिकेटर लावला होता. तर सगळ्या लोकांनी सांगितलं कशाला इकडे ऑडिओ इंडिकेटर, इकडे कोणी व्हिज्युअली. अरे तुमच्या बिल्डिंग मध्ये कोणी नसेल, पण समजा कोणी एखादा माणूस आला तर नको का, तर ते असलेलं काढायला लावलं. आणि आता रुस्तुमजींच्या बिल्डिंगमध्ये असणारे लोक म्हणजे तुम्ही बघा ना, काहीतरी तेवढे म्हणजे वेल ऑफ लोक आहेत आणि वरच्या क्लासमधले आहेत आणि एक एज्युकेशनल लेवल आहे. म्हणजे ह्या सगळ्याबद्दल किती अज्ञान आहे आणि किती त्याबद्दल अनास्था, म्हणेन मी, अज्ञान कशाला, अनास्था आहे. विच इज खरी व्हेरी गोष्ट आहे. सॅड. त्याचं मला फार वाईट वाटलं. मी त्याच्यामध्ये एक ऍड करू इच्छिते की हे जे रुस्तमजीच्या बिल्डिंगमध्ये झालं तसंच आणखीन एक दोन ठिकाणी मला म्हणजे एका व्यक्तीने सांगितलं की हे डोक्याला कटकट होते, किती आवाज ऐकत राहायचा. आणि जेव्हा मी त्या व्यक्तीला सांगितलं की असं कसं, तुम्ही जर हे बंद केलं तर आमच्यासारखी लोक येतील तर त्यांचं काय होईल.
मग त्यांना ते पटलं आणि त्यांनी चालू ठेवलं. तर काय आहे माहितीये का, की बेसिकली आपल्या देशामध्ये जो पहिल्यापासून शाळेतल्या लेवल पासून मुलांना जे एक एज्युकेशन मिळालं पाहिजे, समाजाविषयी समाजाभिमुख बनवण्याच्या दृष्टीने, की हो ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात आणि त्यांच्याशी तुम्ही इक्वलिटीने कसं डील करायचं, हम्म. समानतेने तुम्ही त्यांच्याशी कसं वागणूक देऊन त्यांच्या घ्यायचं, ह्या आपल्याकडे दिलं जात नाही आणि त्यामुळे हा अवेअरनेस नाही आणि तो मग कधीच डेव्हलप होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अशा म्हणजे स्पेशल गोष्टी तयार करतो, त्या नुसत्या तयार करून चालत नाही, त्या टिकवाव्या लागतात आणि त्या बाबतीमध्ये पण अनास्था असते. म्हणजे आता तुम्हाला सांगते की आपण रेल्वे वरती प्लॅटफॉर्मवरती त्यांनी गायडिंग लाईन बनवलेली आहे. कित्येक लोक प्लॅटफॉर्मवर गायडिंग लाईनवरतीच आपलं सामान ठेवतात किंवा गायडिंग लाईनवरतीच उभे राहतात. आता प्रत्यक्षात जेव्हा मी ट्रेन पकडायला जाते, ट्रेन येत असते, मला ती पकडायची असते किंवा मला ती यायच्या आधी माझ्या इप्सित जागी थांबायचं असतं. तर अशा वेळी वाटेमध्ये मला ते सामान अडकतं, मी त्या सामानावरनं ओलांडे खाऊ शकते. पण हे लोक तिथेच उभी राहतात. आपण त्यांना एक्झिट म्हणून जागा द्यायला सांगितलं की ते काय करतात, आपला हात धरतात आणि आपल्याला फिरवतात, म्हणजे हम्म. आपली दिशाभूल होते. म्हणजे हा बेसिक अवेअरनेस रस्त्यामध्ये लोकांमध्ये असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही साधारणतः अंध व्यक्तीच्या बाबतीत मी आता बोलते की त्यांनी हात कसा धरावा हे प्रशिक्षण सगळ्यांना मिळायला पाहिजे किंवा तुम्ही मदत करता. आणखीन एक गोष्ट सांगता येते की जसं आता रेल्वेनी दिव्यांगांचा डबा दर्शवण्यासाठी एक साऊंड ठेवलेला आहे, हम्म. तसाच तुम्ही जर बघाल की जिथे जिथे अंधांच्या विशेष संस्था आहेत, तर बेसिक प्रॉब्लेम काय होतो, आपण रस्त्यानं चालतो, आपली बिल्डिंग येते, पण बिल्डिंगचा एंट्रन्स कुठे आहे हे तुम्हाला कधीच कळत. हम्म. ते आधी तुम्हाला त्यांचं कंपाऊंड लागेल, भिंत लागेल, झाडं असतील आजूबाजूला ती लागतील किंवा साईडला केलेलं पार्किंग असेल त्याच्यामध्ये तुम्ही घुसता, असे अनेक प्रॉब्लेम येतात. तर जे संस्था अंधांसाठी असतात तिकडे ते गेटवरती एक बीप साऊंड लावतात, जो लेफ्ट आणि राईट साईडने एकदा लेफ्ट लावतो एकदा राईटला, म्हणजे ह्या मधल्या अंतरातनं तुम्ही आत जायचं हे कळण्यासाठी असतं. तर हम्म. आता नवीन अशी सोय आहे की हे रिमोट वरती चालणार आहेत. म्हणजे आता आलोकमध्ये मी राहते, मला आलोकचं गेट कळायला पाहिजे, तर माझ्याकडे तिकडे ते इन्स्टॉल केलेलं असणार, माझ्याकडे रिमोट असणार. ज्यावेळी मी माझ्या एरियात येते असं मला वाटतं की आता मी ह्या माझ्या एरियात माझ्या गल्लीत शिरलेले आहे, तेव्हा मी माझ्या कडच्या रिमोटनी ते ऑन करायचं, तो बीप साऊंड येणार, म्हणजे लोकांना, इतर लोकांना असं नको व्हायला की आम्हाला डिस्टर्ब होतं, मला माझ्या एंट्रन्स करणार, मी आत शिरल्यानंतर मी माझ्याकडच्या रिमोटने तो साऊंड बंद करणार. ही आता नवीन आलेली, म्हणजे जसं जसं टेक्नॉलॉजी बदलते, अपग्रेड होते, त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण योग्य रीतीने जीवन सुसह्य करायला करू शकतो असं मला वाटतं. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. खूप पण म्हणजे महत्वाची याचा माहिती अर्थ तुम्ही दोघांनी तुम्हाला असं सांगितली. वाटतं का जास्त की या दिव्यांगांचे प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे मुळात लोकांची संवेदना कमी पडतीये, त्याच्यामुळे हा भाग जास्त आपल्याला तीव्र तुम्हाला सांगू का, म्हणजे मला असं वाटतं आपण आता साधनाताईंकडे जाऊया, पण त्याच्या आधी तुम्ही म्हणता त्याच्यावर मला असं मत सांगावंसं वाटतं की लोक एवढे स्वतःच्या आयुष्यात बिझी आहेत, एवढे धडपडत आहेत, एवढे धावतायत ना, त्यांना आजूबाजूला हे सगळं कळायला वेळच नाहीये. हे सगळं नाही, त्यांच्या मला वाटतं मनापर्यंत, सर, त्यांच्या डोक्यापर्यंत हे सगळं पोचतच नाही, असं मला कधी कधी नाही, वाटतं. दुसरं त्याचं कारण मला असं असं आहे ना वाटतं की आपल्यातल्या अनेक लोकांना ह्या गोष्टी का केलेल्या आहेत हेच माहिती नाहीये. हो. हा, त्याच्याविषयी म्हणजे माहिती आता कमी. आता मेट्रोच्या इथे सुद्धा त्या पद्धतीचा रस्ता केलेला आहे की जो हम्म. अंध व्यक्तींना समजत जाईल की कुठे हे होईल, त्याला एक वेगळ्या हो. स्टील बॉडीज लावलेल्या आहेत तिथे. हम्म. पण लोक उगाचच टाइमपास करत असतात त्या भागावरती. हम्म. नाही, याचा माझ्या अर्थ मते असा आहे. माझ्या मते ह्याच्यासाठी जसं आता ह्या म्हणाल्या, हा, म्हणजे अभिदात आहे की शाळेपासून त्यांना ह्या त्यांना ती, हा, गोष्टी मुलांना, सवयच लागली पाहिजे, सवय हा, म्हणजे जसं नागरिक शास्त्रातला एक भाग त्यांना हा हा पण घ्यायला हवाय हो की हो. तुम्ही नक्कीच नक्कीच इतरांबरोबर कसं वागलं पाहिजे हेच. नक्कीच. आपण मला वाटतं आपल्या पुढल्या हो. गेस्ट आहेत त्यांच्याकडे जाऊया, साधनाताईंकडे. साधनाताई, तुम्हाला काय म्हणायचं या विषयावर, कसं बघता तुम्ही? तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे शाळेत शिकवण्याचा, तुमच्या हाताखालून एवढी हजारो मुलं गेलेली आहेत, तर तुम्ही हे सगळं खूप जवळून बघितलेलं आहे, तर तुमचं काय आहे याच्याविषयी मत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्णबधिरत्व हे जे दिव्यांगत्व आहे हा. ते दिसत नाही अजिबात.
त्याच्यामुळे ह्या व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तींसारख्याच दिसतात. जोपर्यंत त्या बोलत नाहीत किंवा खुणेनी सांगत नाहीत तोपर्यंत ह्या दिव्यांग आहेत हे कळत नाही. त्याच्यामुळे अनेक गोष्टींचा त्यांना त्रास होतो. म्हणजे मगाशी आता उल्लेख केला की दिव्यांगांसाठी रेल्वेचा डबा आहे. तर आमच्या शाळेमध्ये मुलं बहुतेक पार्ल्याच्या बाहेरची यायची. तर कितीतरी वेळेला टीसीनी आणि पोलिसांनी पकडलंय का तर ते दिसत नाही ना त्यांचं व्यंग. सुदैवाने आम्ही मागे पुढे असायचो ते असायचे. हिअरिंग एड सुद्धा आता इतके ऍडव्हान्स निघालेत की आता सध्याच्या काळामध्ये कानाच्या मागचं मशीन समोरनं दिसतही नाही. बरोबर. त्याच्यामुळे हा एक त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतं की त्यांचं दिव्यांगत्व दिसत नाही. त्यातूनही मार्ग काढतात. आणि आता जो शाळेचा विषय निघाला तर इतकी वर्ष जी आपली पाठ्यपुस्तकं होती तर त्याच्यामध्ये कधीही कुठेही कुठल्याही दिव्यांगांचं चित्र कुठल्याही याच्यामध्ये नव्हतं. पण गेल्या 10 वर्षामध्ये आणि यंदाच्या वर्षी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जी पुस्तकं एनसीईआरटीने तयार केली आहेत त्याच्यामध्ये धड्यांमध्ये किंवा जी चित्र घेतली आहेत किंवा वेगवेगळे विषय आहेत तर त्याच्यामध्ये जेव्हा मुलं किंवा असे येतात तर त्याच्यामध्ये एखादं तरी दिव्यांगत्व असलेलं चित्र मुलाचं किंवा मुलीचं असं घेतलंय. त्याच्यामुळे आत्ताची जी पिढी पुढच्या शाळेमध्ये जाईल तर त्यांना निदान अगदी अनुभव नाही आला तरी त्यांना अशा प्रकारची मुलं आपल्या आजूबाजूला असू शकतात याची थोडी तरी जाणीव होईल त्यांना. बरोबर. आणि ऍटलिस्ट निदान प्रश्न जरी विचारले त्यांनी वर्गामध्ये की ह्यांनी असं का केलंय तर त्याचं उत्तर शिक्षकांना देता आलं पाहिजे. इतपत तरी प्रगती जरी आपण ह्या शाळेमधून सुरुवात केली की कशी करायला पाहिजे. आणि सुदैवाने आता काही गोष्टी बदलतायत बऱ्याच. त्याच्यामुळे आणि आता तर नवीन ह्याच्यामध्ये सर्वसामान्य शाळांमध्येच शक्यतो दिव्यांग मुलांचाही सहभाग असावा याच्याविषयी धोरणं आखली जात आहेत. पण शिक्षकांनाही त्या मनाने आपल्याला तयार करायला हवंय. दुसरी अशी गोष्ट की ही मुलांची भाषा ही एक अडचण असते. त्याच्यामुळे ते एक तर बोलतात त्यावेळेला काही वेळेला पूर्ण वाक्यात नाही बोलू शकत. काही मुलं उत्तम बोलतात आणि काही मुलं सांकेतिक भाषांचा म्हणजे साईन लँग्वेजचा वापर करतात. तर साईन लँग्वेज असं आहे की अजून तरी आपल्या समाजामध्ये त्याची जाणीवच नाहीये. आणि खुणा करणे आपण त्याला म्हणतो पण ती शास्त्रशुद्ध सुद्धा भाषा आहेच. पण त्याच्यामुळे म्हणजे आता पार्ल्यामध्ये आमची शाळा होती तर आमचा जास्ती भर होता की मौखिक भाषेवर की त्यांनी कितीतरी बोललं थोडे जर अगदी पूर्ण वाक्यात एखादं मूल नाही बोलू शकलं किंवा तरी पण जे शब्द असतात त्यातला समोरचा समजू शकतो आणि त्यातून त्यांचं संवाद आणि त्यांना जे काय म्हणायचंय ते मांडता येऊ शकतं. आता ही मुलं शिकून गेल्यानंतर खरं तर जसं आपण सर्वसामान्य मुलं शिकतात तशीच शाळेमधनं आणि ही शिकतात. तर त्यांना नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अडचणी येतात कारण त्यांच्याकडे समोर येणारे ज्या व्यक्ती असतात त्यांना कदाचित कुठल्याच दिव्यांगाबाबत काहीच माहिती नसते. तर म्हणजे आमच्या पुरता विचार केला तर आमच्याकडे ज्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्या मुलांना नोकरी देताना तिकडे जाऊन तिथले त्यांचे सहकारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांचे तर त्यांना आम्ही सांगायचो की त्यांनी काय पद्धतीने वागलं पाहिजे. आणि आम्हाला बऱ्याच ठिकाणी खूप चांगला अनुभव आलेला आहे या मुलांचा. दुसऱ्या मुलांचं ऐकायला येत नाही हा एक महत्वाचा दोष असल्यामुळे त्यांना असं जर कोणी गप्पा मारत असतं तर सांगितलं नाही ना त्यांना आपण की काय बोलतायत तर त्यांना असं वाटत राहतं की आपल्याबद्दलच बोलतायत का असं. तर ह्या गोष्टी होतात पण कामाला ही अतिशय उत्तम असतात. जे तुम्ही त्यांना काम द्याल ते कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं असतं या मुलांचं ते होतं. आता शाळांमध्ये किंवा कुठेही जेव्हा विशेषतः काही आमची मुलं रेग्युलर सामान्य शाळांमध्ये पण जातात तर त्यावेळेला बेल वाजते पण प्रत्येक वेळेला ती बेल मुलांना ऐकायला येतेच असं नाही. तर साध्या साध्या गोष्टी आपण करू शकतो की बेलला प्रत्येक वर्गामध्ये दिवा लावलाय तर बेल वाजली की दिवा लागला की त्यांना कळणार की तास संपलाय की आता मोठी सुट्टी झाली छोटी सुट्टी झाली अशा ह्याच्यामध्ये करू शकतात. त्याचप्रमाणे मगाशी जे अरविंद सर म्हणाले की सायनेज तर ते ह्या मुलांच्या दृष्टीने फार जास्ती महत्वाचे आहेत की त्यांना चित्र किंवा ह्याच्यातनं त्यांना पटकन कुठे कुठे काय काय आहे हे चांगल्या पद्धतीने समजू शकतं. आणि बाकीच्या गोष्टींचा पण आपण आता मी फक्त कर्णबधिरांबद्दल एवढंच सांगितलं की बाकी त्यांना वाचन चांगलं असतं त्यांचं बोलणं बऱ्यापैकी असतं. आपल्या आजूबाजूला सुद्धा पार्ल्यात सुद्धा अशी खूप उदाहरणं आहेत की मुलं उत्तम पद्धतीने बोलतात कम्युनिकेशन चाललंय चांगल्या प्रकारे काम करतायत.
की अशी उदाहरणं पार्ल्यामध्ये सुद्धा आहेतच. त्याच्यामुळे अडचणी तर येणार. आता त्यांना ऐकायला येत नाही म्हणून त्यांना लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यामध्ये पण अडचणी येतात. पण सरकारने आता त्याचीही सोय केली आहे, त्याच्यामुळे त्यांना तेही परवानगी मिळायला लागलेली आहे. आणि कर्णबधिरांचं एक मुख्य भाषा आणि ऐकायला न येणं ह्याच्यामुळे जेवढे सगळे गोष्टी येतील त्याच्यामुळे त्यांना जास्ती करून जे समोर दिसतंय त्याच्यावरून त्यांना सगळं काम आणि करावं लागतं. जास्त व्हिज्युअल्स लागतात त्यांना. इथे मी मला तुम्हाला वाटतं एक विचारेन की शिक्षणात या जसं रेल्वे पद्धतीत पण स्टेशनवरती बदल होत असेल नाही का? काय? मला ह्याबद्दल एक बोलायचं आहे येस. की एकंदरीत असं आहे की म्हणजे बीएडचा आपला जो बीएडचा अभ्यासक्रम 2 प्रकारे असतो. एक जनरल बीएड आणि एक स्पेशलाइज बीएड, म्हणजे अंधांच्यासाठी किंवा मूकबधिरांसाठी. तर माझं म्हणणं आहे की जे जनरल बीएड आहे ना, त्यामध्ये पण आता थोडासा पोर्शन घातलाय. मी जेव्हा बीएड केलं, मी जनरल बीएड केलं होतं, तर त्यामध्ये अजिबात म्हणजे कुठल्याही डिसेबल व्यक्तीला मुलांना कसं हँडल करायचं ह्याचं काही ट्रेनिंग नव्हतं टीचरना. परंतु आता त्यांनी थोडंसं सेन्सिटायझेशन केलंय. परंतु तरीही मला असं वाटतं की थोडासा भाग असायला पाहिजे आणि ह्या जनरल बीएड वाल्या टीचर्सना ह्या व्हिज्युअली चॅलेंजच्या शाळा किंवा मूकबधिरांच्या शाळा वगैरे ह्यांना व्हिजिट्स देऊन त्यांचं कसं केलं जातं, त्या मुलांना कसं आपण हेल्प केली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही म्हणता की जनरल शाळेमध्ये त्या मुलांनी यायचं, तर त्या टीचरना ट्रेनिंग पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगते की माझ्या आईने 75 मध्ये आम्हाला दोघींना जनरल शाळेमध्ये घातलं होतं. आणि त्या काळी ही काही कन्सेप्ट नव्हती. म्हणजे जनरल जेव्हा कसं असायचं की ब्लाइंड लोक 7वी पर्यंत ब्लाइंड स्कूलमध्ये आणि मग 8वीत एकदम जनरल स्कूलमध्ये जायचे. तर माझ्या आईने मला पहिलीपासून म्हणजे बालमंदिरपासून पाठवलं होतं. तर तेव्हा माझ्या शिक्षकांना मला कसं ट्रीट करायचं कळायचं नाही. म्हणजे ते म्हणाय रोज आईला कंप्लेंट्स की अरे ही मुलगी लिहू नाही शकत, ही मुलगी वाचू नाही शकत. मग तेव्हा आमच्या ज्या प्रिन्सिपल होत्या त्या सुद्धा जनरल ह्याच्यातल्याच होत्या बीएड मधल्या, पण तरी त्या बाईंनी म्हणजे त्यांच्या ती सेन्सिटिव्ह होत्या गानू म्हणून, सुविद्यामध्ये होते मी. तर त्यांनी त्या बाईंना सांगितलं की बघा ही मुलगी लिहू नाही शकणार, वाचू नाही शिकणार. तिला सर्व प्रश्न तोंडी विचारायचे. तिला तुम्ही सांगायचंच नाही लिहायला वाचायला. म्हणजे हे कळण्यासाठी त्या टीचर्सना ट्रेनिंग असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला एक काय सांगायची की आजकाल बघा सोशल सर्व्हिस हा प्रकार कॉलेजमध्ये असतो आणि हल्ली आता ओजेटी आलाय, ऑन जॉब ट्रेनिंग. आता कसं आम्ही मुलं पाठवली होती ह्यांच्याकडे, तर ह्यांनी त्यांना तो एक चांगला विषय दिला. तर मला काय वाटतं माहितीये का की कॉलेजांनी आता दुसरं एक ओजेटी झालं, ओजेटी नंतर दुसरं एक कम्युनिटी वर्क म्हणून असतं. तर एनईपीच्या अंतर्गत म्हणजे 4th सेमिस्टरला असतं. तर तेव्हा कम्युनिटी वर्कच्या वेळी जर का आपण आपल्या मुलांना ह्या म्हणजे अंध कामाशी किंवा मूकबधीर किंवा अशा विविध अस्थिव्यंग अशा विविध विकलांग किंवा इतर पण, आता म्हणजे नुसतं विकलांग कशाला, इव्हन एड्स अफेक्टेड मुलं कशी असतात, वेगवेगळे विषय आहेत समाजामध्ये, एवढे विषय आहेत. तर मे बी त्या 4th सेमिस्टरच्या तो 100 मार्काचा पेपर आहे बरं का आता. तर त्या पेपरच्या निमित्ताने जर का आपण मुलांना समाजाभिमुख करू शकलो, कुठेतरी नेऊ शकलो, समाज काय दाखवू शकलो, तर दॅट विल बी रिअली हेल्पफुल थिंग. आणि आपण नेहमी कसं म्हणतो, पूर्वी कसं असायचं, मुलांनी अभ्यास केला पाहिजे, ऍट द मोस्ट मुलांनी खेळलं पाहिजे. अभ्यास आणि खेळ पण लोकांना वाटायचं अरे वेळ वेस्ट जातो. मग आलं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. पण माझं पुढे जाऊन असं म्हणणं आहे की मुलांना समाजाबद्दल सेन्सिटिव्हाइज करणं ही पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जसं एखादं मूल हुशार आहे, त्याचा मेंटल आयक्यू चांगला आहे, त्याचा काय म्हणतो आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरल वगैरे सगळं वाढ होतीये, टक्टाईल सेन्सेस वगैरे वाढतात, तर तसं त्याचा अफेक्टिव्ह किंवा इमोशनल पोर्शन पण वाढला पाहिजे. आणि त्यासाठी त्या मुलांना आपण, आणि मला कधी कधी ना असं वाटतं की आय डोंट नो, म्हणजे कदाचित आपल्या कल्चरमध्ये कुठेतरी ह्याबद्दल सेन्सिटिव्हायझेशन थोडं कमी आहे का? म्हणजे जसं अब्रॉडला आहे, ते त्या ख्रिश्चॅनिटीमधनं येतं का मला माहित नाही. पण आपल्याकडे कसं म्हणजे आत्मा कसा आहे वगैरे ह्याच्याबद्दल खूप डिस्क्रिप्शन आहे. पण दुसऱ्याला म्हणजे हेल्प करण्याबद्दल इन्सिस्टन्स नाहीये. परमेश्वराची मुलं म्हणणं याला काही अर्थ नाही नुसतं.
पण हेल्प करण्याबद्दल इन्सिस्टन्स कुठेतरी आपल्या कल्चरमध्ये, आपल्या धर्मात कमी आहे का, मला माहित नाही. एनिवे तसं नाही. पण खूप छान माहिती तुम्ही सांगितलीत आणि हे केलं. मला ना साधना ताईंना एक दोन प्रश्न विचारायचे आहेत. आता त्यांनी जे सांगितलं त्या संदर्भात की दोन गोष्टी आहेत. एक तर मुलांना हल्ली खूप अशा मुलांना शिकायला सुद्धा खूप इक्विपमेंटची गरज असते. कानातलं वगैरे तुम्ही मध्ये सांगितलं. तर तसं रिस्पॉन्स तुम्हाला समाजाकडून कसा मिळतो, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आपल्याकडे 10वी पर्यंत शाळा आहे मला वाटतं, बरोबर? तर त्याच्यानंतर काही मुलांचं काय होतं, काही नोकरी त्यांना जर करायची असेल तर त्या संबंधी मला असं वाटतं की ही जी मुलं आहेत त्यांना पार्ल्यानेच ऍब्झॉर्ब करून घेतलं पाहिजे आपल्या कॉर्पोरेट्समध्ये किंवा आपल्या संस्थांमध्ये किंवा आपल्या कंपनीजमध्ये. तर त्या दृष्टीने तुम्हाला रिस्पॉन्स कसा येतो या सगळ्या बाबतीत? पूर्वीपासून असं खूप खेदाने सांगावंसं वाटतंय की पार्ल्यातल्या शाळा सुद्धा आमच्या मुलांना शाळांमध्ये आमचं असं असायचं की शक्यतो आधी चौथीपर्यंत किंवा मग नंतर बालवर्ग पर्यंत शाळेत शिकवायचं आणि मग आपण शाळेमध्ये आपण सर्वसामान्य शाळेमध्ये मुलांना घालायचं आणि आम्ही पूर्ण मदत करायला तयार असायचो. पण तरी सुद्धा शाळा तयार व्हायच्या नाहीत. त्याच्यानंतर जे सर्व शिक्षा अभियान आलं आणि सर्वसमावेशक शिक्षण, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जेव्हा आलं, त्यावेळेला मग शाळा आम्हाला अप्रोच व्हायला लागल्या की तुमची मुलं आम्हाला पाठवा. पण शिक्षकांची तशी तयारी नसायची. आता अर्थातच हळूहळू चित्र बदलतंय असं म्हणू, पण त्याचा वेग फार कमी आहे. दुसरं तुम्ही म्हणालात काय, सॉरी, नाही, मी म्हटलं की या 10वी नंतर तर त्यांचं शिक्षण, आणि जर त्यांना नोकरी करायची असेल तर करिअर. त्यांना पार्ल्यातल्या संस्थांमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये किंवा कंपनीजमध्ये ऍब्झॉर्ब येता आलं पाहिजे. पार्लेकरांनी तेवढं सेन्सिटिव्ह राहिलं पाहिजे. त्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? पार्ल्यातलं आमचे म्हणजे पार्ल्यामध्ये मे बी आमच्याकडनं पण कमी पडलं असेल, पण पार्ल्यामध्ये आमच्या मुलांना एवढे जॉब्स नाही मिळाले. पण सिब्स मध्ये म्हणजे पूर्वी जी मुलं येत होती वयाने मोठी असायची, म्हणजे 8, 9, 10 वर्षाची. त्याच्यामुळे ते त्यांचं नोकरीचं वय 18 पर्यंत जाईपर्यंत शिक्षण पण त्या दृष्टीने कमी असायचं. त्याच्यामुळे मग त्यांना त्या प्रकारचे जॉब्स मिळायचे. पण आता मुलं 10वी पर्यंत जायला लागल्यानंतर त्यांच्यासाठी मुळात मुंबईमध्ये पण स्पेशल कॉलेजेस आणि अशी सुरू झालेली आहेत किंवा हॉटेल मॅनेजमेंट चे कोर्सेस सुरू झालेले आहेत. तर आमच्या बऱ्याच मुलांनी हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस करून आणि मुंबईतल्या उत्तम हॉटेल्समध्ये, जसं की ITC मराठा आहे, ताज आहे, अशा प्रकारच्या हॉटेल्समध्ये फ्रंट डेस्क आणि किचन इथे आमची मुलं आता नोकरीला आहेत. काही कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये मुलं आहेत. TCS मध्ये किंवा आयकॉन त्या कंपन्यांमध्ये पण मुलं आहेत. गोष्ट अशी असते की आम्हाला अप्रोच व्हायला पाहिजे, पण आमच्या सुद्धा मर्यादा असतात. पण तरी सुद्धा आमचा प्रयत्न असतो की त्या मुलांनी त्याच्यापर्यंत करावं. पण केल्यानंतर नक्कीच मिळतोय. बरं, फक्त ज्यांच्याकडे त्यांना नोकरी मिळते त्यांच्याकडे खूप पेशन्स असावा लागतो. त्याचबरोबर त्यांच्या बरोबरचे सहकारी आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी ब्रीफ करायला लागतात. की म्हणजे साधी गोष्ट असते की ती मुलं चेहऱ्याकडे बघून शिकतात. त्याच्यामुळे त्यांना मागून बोलू नका. जरी हिअरिंग एड लावलेलं असलं तरी सुद्धा पूर्ण स्पष्टपणे त्यांना ऐकायला नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलताना समोरून बोला, शक्य झाल्यास चित्र किंवा लिहून असं दाखवा, अशा पद्धतीने करावं लागतं. बऱ्याच आता करता येतं, म्हणजे आम्हाला तरी आता चांगला अनुभव आलाय आणि मुलं आता कॉलेजेसमध्ये जाऊन ग्रॅज्युएशन पर्यंत वगैरे आता करायला लागले. त्याच्यामुळे आणि त्याच्याबरोबर कम्प्युटर्स शिकून किंवा इतर काही स्किल्स घेऊन त्यांचं पण करायला लागलंय. आणि दुसरं तुम्ही मला विचारलं होतं की हिअरिंग एडच्या संदर्भात, तर पार्लेकरांचा आम्हाला खरंच उत्तम प्रतिसाद आहे. कारण म्हणजे वैयक्तिकरित्या पण जे पार्लेकर आहेत त्यांनी आणि पार्ल्यातल्या संस्थांनी आमच्या शाळेतल्या मुलांना खूप वर्ष झाली श्रवण यंत्र देत आहेत आणि त्याच्या किमती पण काही कमी नाहीयेत. पूर्वी 10-12 हजार सुद्धा खूप होते, आता ती 50-60 हजारापर्यंत सुद्धा केलेली किंमत. पण येस, त्याबद्दल पार्लेकरांचे धन्यवादच म्हणायला पाहिजे की आम्हाला वैयक्तिकरित्या पण आणि पार्ल्यातल्या अनेक संस्थांनी सुद्धा याबाबत आम्हाला खूप मदत केलेली आहे.
तू ऐकून मला बरं त्याच वाटलं. तुम्हाला ऍक्च्युली सर मला तिथे तुम्हाला तोच हे विचारायचा होता त्यांना हा की म्हणजे आता प्रभू सर असतील किंवा अभिदा असेल की हे लोक आहेत हे कितीही म्हटलं तरी एका सुस्थितीतल्या घरात करेक्ट. होते. त्यामुळे याच्या संपूर्ण याच्यावरती मात करण्यासाठी आई वडिलांचा चांगला पाठिंबा होता, आर्थिक पाठिंबा चांगला होता. पण मला माहितीये मॅडमकडे येणारी जी मुलं आहेत किंवा इतरही अनेक शाळांमधली जी मुलं आहेत त्यांना आर्थिक स्तर त्यांचा खूप कमी असतो. आणि अशा वेळेला कितपत तुम्हाला त्यांना काय सुविधा लागतात ऍक्च्युली आणि तेवढ्या मिळू शकतात का या सगळ्यातून वर यायला? आणि सगळ्यात महत्वाचं गव्हर्नमेंटकडनं काही एड मिळते का तुम्हाला त्याच्यासाठी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना श्रवण यंत्र हे शाळेत आल्यावर किंवा अगदी छोटे असताना लावलंच गेलं पाहिजे. हम्म. आता याच्यामध्ये खूप प्रवाद आहेत की साइन लँग्वेज शिकवायचं मुलांना की हे, पण आपण त्याच्यामध्ये नको जाऊया. पण श्रवण यंत्र, कारण आमची शाळा मौखिक ह्याच्यावरती भर देणार आहे, त्याच्यामुळे त्या दृष्टीनेच मी बोलते. तर त्याच्यासाठी श्रवण यंत्र अत्यंत आवश्यक असतं. तर आर्थिक स्तर कमी आणि दर 5 वर्षांनी हे श्रवण यंत्र बदलावंच लागतं, कारण त्याचं लाईफच तेवढं असतं. त्याच्यामुळे पण ह्याच्यासाठी पालकांना पण उद्युक्त करायला लागतं आणि त्यांना सांगायला लागतं की ही मुलं काय काय करू शकतात. तर त्याच्यासाठीच आमच्याच शाळेतली पास आउट झालेली मुलं ते आता कुठे काय करतायत ते, आणि पालकांचं खूप काउन्सिलिंग करायला लागतं की ही मुलं काय काय करू शकतात. आणि आमचा अनुभव तर असा आहे की पालकांना जेव्हा एक कर्णबधीर मूल आहे आणि एखादं सामान्य मूल पण आहे, त्यांच्याकडे 2 मुलं आहेत, तर सामान्य मुलं पालकांना सांभाळत नाहीत, पण आमची मुलं म्हणजे आय मीन कर्णबधीर मुलं पालकांना सांभाळतात. असं बऱ्याच ठिकाणी दिसून आलेलं आहे. आणि आर्थिक स्तर आहे कमी, त्याच्यासाठी मुख्य म्हणजे एक श्रवण यंत्रासाठीच त्यांना मदत. बाकी त्यांना सांगितल्यानंतर काही सामाजिक संस्थांकडे पाठवू, काही इतर मदत करू. पण बेसिकली शाळेत असताना शाळेचा जो खर्च असतो तो उत्कर्ष मंडळ आमची संस्थाच आहे, त्याच्यामुळे माझ्या शाळेपुरतं बोलायचं झालं तर आम्हाला संस्थेची खूपच मदत होती. आणि आता मी सांगितलं की श्रवण यंत्र, त्याच्या बॅटरीज याचाच खर्च खूप असतो पालकांना. सो बरोबर. पालकांना पण त्यांचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यासाठी द्यायला सांगायचं. त्याच्यासाठी त्यांना काही सोयी सवलती द्यायच्या. आणि अशा पद्धतीने मुलांना 10वी पर्यंत नेऊन मग पुढच्या प्रवासासाठी आयुष्याच्या तयार करत होतो. दुसरं मला एक पण यामध्ये माझ्यामध्ये जस्ट सगळ्यांचा एक हा मिनिट, प्रश्न. एक मिनिट, चालेल. आपण पुढे हा. जायच्या आधी भाग्यश्री, मला वाटतं तू आपल्या प्रार्थना समाज रोडवर असलेल्या अर्पण कॅफे विषयी 2 मिनिटं सांगू येस. शकते. या हा ह्याच्यात खूप रिलेव्हंट हा म्हणजे जरी तिथे दिव्यांग ह्या कॅटेगरीतली मुलं नसली तरी माझ्या मते म्हणजे तिथली मुलं आपण हे म्हणतो ना थोडी ऑटिस्टिक मुलं तिकडे आहेत. नंतर म्हणजे त्या कॅफेमध्ये गेल्यानंतर त्या नगरकर म्हणून एक मॅडम आहेत, म्हणजे त्यांच्या मुलीपासून त्यांनी ह्या कॅफेची सुरुवात केली. तर म्हणजे आधी हे जुहूला होतं, आता ते आपल्या पार्ल्यात प्रार्थना समाज रोडला आलेलं आहे. आणि मी म्हणजे एकदा दोनदा, म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला गेले तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की हा आपण म्हणजे बघूया तरी काय आहे, अशा दृष्टीने मी गेले. पण जेव्हा तिकडचा माझा अनुभव इतका म्हणजे खूपच वेगळा आणि खूपच असा आनंददायी होता की त्या कॅफेमध्ये जर तुम्ही बघितलं नाहीत ना की आपल्याला कोण सर्व्ह करतंय, तर दुसऱ्या कॅफेन इतकीच त्यांच्या पदार्थाची गुणवत्ता आहे. म्हणजे आतमध्ये काम करणारा शेफ असू दे किंवा तुम्हाला सर्व्ह करणारी ती मुलगी असू दे, तर ह्या सगळे एकदम प्रोफेशनली म्हणजे काम करतात. अर्थात तिथे काही म्हणजे त्यांच्यासाठी थोडंसं लक्ष देणारे गाईड करणारे असे त्यांच्यासाठी असतात. पण तरी पण सगळी कामं म्हणजे कॅफे उघडण्यापासून आतमधला किचनचा स्टाफ, बाहेर सर्व्ह करणारा स्टाफ, खूपच छान वातावरण आहे तिकडे. म्हणजे आपल्यामध्ये अशी अजून उदाहरणं पण पार्ल्यातच आहेत, म्हणजे हो. पार्ल्यात असं आणि उदाहरण आहे याचा मला येस, खूप आणि मी आनंद आहे. अजून पण एक सर असा कॅफे, मला अगदी आता पटकन त्याचं नाव आठवत नाहीये, पण मला ते पवई साईडला कुठचा तरी असा कॅफे जिथे सगळा स्टाफ तुम्हाला माहिती मिरचंड माईम, मिरचंड माईम करेक्ट करेक्ट करेक्ट. वगैरे आहेत सगळे तिकडे. हा तिकडे सगळे कर्णबधिर आहेत आणि ते आपल्याशी साईन लँग्वेज मधून बोलतात. म्हणजे हाही त्याचाच एक छोटासा एक म्हणजे पार्ट आहे अर्पण पार्ट कॅफे. आहे. आणि माझ्या मते सगळी त्याच्यातली मुलं ही, पण मला ऍक्च्युली आम्ही आता हेच म्हणत होतो की जे जागरूक पालक आहेत ना ते कुठेतरी ह्या मुलांना संधी देतात. पण हम्म. जे त्या मनाने ज्यांची कुटुंब व्यवस्था किंवा कुटुंबातली आर्थिक व्यवस्था कमी आहे, अशांसाठी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन थोडंसं
विशेष मदत करण्यासारखी म्हणजे आपण पार्लेकरांकडून तरी ही अपेक्षा करणं चूक अपेक्षा नाही करायला हो. हरकत मला नाही. वाटतं. संगीता मॅडम, तुम्ही एक 2-3 लेख याच्यावर लिहिले, तर तुमचा हो. काय अनुभव होता, तुमचं काय अ, त्याबद्दलचं विवेचन पहिली असेल, काय पहिली गोष्ट असेल? हे सगळं करत असताना मला जाणीव झाली की आपण जरी स्वतःला सुशिक्षित म्हटलं, सुसंस्कारित म्हटलं, सगळं जरी म्हटलं, तरी सुद्धा अजूनही आपला दिव्यांगांकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो तेवढा तो सदोष आहे हे जाणवतं. म्हणजे आज जर आपण बोलायला गेलं तर एक साधारण 2.2% किंवा आता यांनी पण सांगितलं की केवढा मोठा हो. वर्ग आपल्या पार्ल्यामध्ये अशा पद्धतीचा आहे. तर हम्म. त्यांच्यासाठी काहीतरी एक वेगळा हे असला पाहिजे. त्यांच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. अगदी म्हणजे साधं रस्त्यावरनं चालणं इथपासून, हम्म. कारण या लोकांच्यासाठी चॅलेंजेस सुरुवात होते. बरोबर, बरोबर. जिथे आपले कॉमन माणसाला चालण्यासारखे रस्ते आपल्याकडे अजूनही नाहीयेत, हम्म. तिथे ह्या लोकांच्यासाठी तो चॅलेंज खूप मोठं, फारच मोठा होतो रादर. बरोबर. बरोबर. कारण तुम्ही माहितीये म्हणतात. की व्हीलचेअर ही हा प्रकार तर फक्त मेन रोडवरनं जिथून गाड्या धावतात तिथून हम्म. चालवावी लागते. त्यातही फुटपाथच्या साईडला आपल्याकडे एक गाडी पार्क केलेली असते आणि त्याच्या पलीकडनं ती व्हीलचेअर न्यावी लागते. कारण आपल्या इथे हम्म. फुटपाथवरनं व्हीलचेअर नेताच येत नाही, कारण तिथे कुठेच स्लेंटिंग फुटपाथ नाहीयेत आपल्याकडे. आणि कुठे फुटपाथ चालण्यासाठी उरलेलेच नाहीयेत आता. नाही, म्हणजे फुटपाथ उरलेलेच कंटिन्युएशन नाहीत आणि जे आहेत ते इतके उंच आहेत किंवा कमी जास्त उंचीचे आहेत हो, किंवा हो, हो. पायरी टाईप आहेत जे आणि शिवाय उतरायला खूप कंटिन्युएशन चढायला मध्ये लागतं. नाहीयेत. मध्ये मध्ये तुटत 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 असेच आणि हो, जातात. हो. प्रत्येक बिल्डिंगचा जो गाडी बाहेर Fence. जाण्यासाठी असलेला जो वे आहे, त्याचा जो स्लोप आहे, ते इतके विचित्र असतात. कारण त्यांना ऍक्च्युली बिल्डिंगवाल्यांना सांगितलेलं आहे की तो स्लोप हम्म. आतपासून चालू केला पाहिजे, म्हणजे मग तो एक समतल रस्त्यापर्यंत तो जातो. पण तसं ते होत नाही. त्यामुळे ते शेवटचा स्लोप इतका तीव्र असतो की आपल्यासारखी माणसांना सुद्धा एक पाय वर एक पाय खालती आणि तेही तिरक्या अवस्थेत चालायला लागतं. हो, हो. तो दिव्यांगांसाठी तर ती म्हणजे अक्षरशः अडथळा शर्यत आहे ती सगळी. बरोबर, बरोबर. तर ह्या या सगळ्या गोष्टींकडे आता आपल्याला प्रामुख्याने बघायला हवंय आणि हो. म्हणजे ऍज अ तुम्ही सगळ्यांनीच मार्क केलेलं असेल की पार्ल्यामध्ये रस्ते आणि फुटपाथ हे साधारण दर 2 वर्षांनी बनवले जातात हम्म. काही ना काही कारणाने. तर हम्म. मग त्यामध्ये ह्या गोष्टींचा उपयोग विचार का नाही केला जातोय, हा माझा सगळ्यात मोठा मुद्दा तिथे हे होतो. बरोबर, बरोबर. अजून बरं, हा, बोल बोल अरविंद, बोल. नाही, सगळे गाईडलाईन्स इन द प्लेस आहेत. हो, म्हणजे हो. त्याचा स्लोप किती असला पाहिजे, रॅम्प म्हणजे टेक्स्चर्ड टाइल्स कशा असल्या पाहिजे. बरोबर. आणि हनुमान रोडवर एक प्रयत्न पण झालेला, हम्म. म्हणजे गेल्या 1-2 वर्षापूर्वी एक जास्मिना खन्ना नावाच्या मुलीनी तिने प्रयत्न केलेला होता. पण आता त्याचं जेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं हम्म. त्यावेळी तो रॅम्पच एवढा स्टीप आहे, जसं तुम्ही बोललात, की इट इज इम्पॉसिबल टू टेक द व्हीलचेअर ऑन इट. Right. सो हे जी कामं होत असताना पण नागरिकांनी जनरली इफ दे आर अवेअर की व्हॉट आर द स्टँडर्ड्स, ऍटलिस्ट आपण म्हणजे लोकॅलिटी मधले जे आपण असतो वी कुड मॉनिटर दॅट. हम्म. सो दॅट इज ऑल्सो समथिंग विच ऍज सिटीजन्स वी शुड डू. Yeah. अजून एक मला सांगायचं, आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळी सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क असं आमचा एक सब्जेक्ट होता. आणि त्यावेळी आम्ही म्हणजे सोसायटीज मध्ये, चाळींमध्ये आम्ही जायचो आणि तिकडे आम्ही म्हणजे वीज टू सी आणि तिकडे मदत करायचो. तो आता सब्जेक्ट आहे की नाही मला कल्पना नाही, पण मला वाटतं कुठेतरी ऍज अ सोसायटी वी नीड टू ऑल्सो स्टार्ट डुईंग दीज काइंड ऑफ थिंग्स. सो खरी इट्स कमाई असं काहीतरी असायचं ना शाळेत, खरी कमाई खरी कमाई. काहीतरी असायचं ते. सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क आमचं, म्हणजे सप वर्क आम्ही म्हणायचो त्याला. तर नाही, आणि माझ्या बरोबर म्हणताय तुम्ही, कारण आपली एक जनरली सर्वसामान्य लोकांची अशी मानसिकता आहे, तर त्यांच्याकडे आपण सिंपती म्हणून बघतो किंवा हा, त्यांना एकदम म्हणजे खूपच वरचं स्थान मला देऊन काय करायचंय त्यांचं ते बघून घेतील उपकार अशा करतो. टाईपची एक पण आपल्यासारख्या सोयी त्यांना मिळाव्यात या दृष्टीने खूप कमी विचार केला जातो. म्हणजे एकदम त्यांना असं आपण म्हणजे स्टेजवरती उभं राहून त्यांना हार तुरे देतो जे सक्सेसफुल झाले, हो, आणि नाहीतर नाही जे दुसऱ्या वर्गातले त्यांच्यासाठी आपण म्हणजे एक सिम्पथेटिक व्ह्यू असतो, एम्पथी, किंवा ते ते पण समाजाचा भाग आहेत असा विचार खूप कमी जण म्हणजे फार कमी. मी हो. हे पार्ल्यापुरतंच बोलते, म्हणजे मला माहितीये की नाही, आणि हे हा, पार्ल्यापुरतं भाग्यश्री आपण बोलण्याची गरज जास्त अशासाठी आहे कारण आज पार्ल्यातली 60% मुलं बाहेरच्या देशात आहेत.
हो हो बरोबर. जवळजवळ 70 ते 80% पार्लेकर सगळे परदेश फिरत असतात. खरी त्यामुळे गोष्ट. तिथे काय आहे हे त्यांनी पाहिलेलं आहे. हो. मग ते आपल्या इथे इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही जागरूकता का दाखवत नाही? बरोबर आहे, अगदी हा बरोबर माझा point आहे. हे आहे. म्हणजे मी जे म्हणते ना की हा. त्यांच्या मानसिकतेतच जो सदोषपणा जो मी म्हणते तो हा आहे हा, हा. की जे खरी आपण गोष्ट. तिथे बघतो, ज्याची आपण वाहवा करतो, ती गोष्ट आपल्या देशात, आपल्या पार्ल्यामध्ये का असायला पाहिजे आणि याच्यासाठी ती करणं आपल्या हातात इन्सिस्टन्स आहे. जर तुम्हीच ती करणं आपल्या हातात हा, आहे. आपल्या बरोबर. हातात आहे आणि नागरिकांनीच ही इन्सिस्टन्स जेवढा हे केला ना तर प्रशासनावरती आपोआपच त्याचा दबाव भरपूर येईल. नाही, या करेक्ट. संबंधात तुम्हाला सांगतो, एक आपल्याला सगळ्यांनाच आठवत असेल, हम्म. मालविया रोडवरचं ते गार्डन आहे. हो, आणि जे आपण असं अगदी किती आपण पुश केलं की हे बाबा दिव्यांग लोकांसाठी रिझर्व रिझर्व ठेवा करा. ते गार्डन. पण अजूनही त्याचा काय घोळ चाललाय माहित नाही, पण ते अजूनही गार्डन तसंच आहे. ते आता परत कोर्टाच्या ह्याच्यात गेले. परत ते कोर्टात गेलेलं आहे. पण त्यामुळे काय होतं, या विषयाची आस्थाच नाही, म्हणूनच आमच्याकडे अनास्थाच हीच प्रिव्हेल आणि होते शेवटी. आणि करेक्ट. त्यावेळेला सुदैवाने आपल्याला म्युन्सिपाल्टीनी फंड्स पण डिक्लेअर केले होते हो त्याच्यासाठी हो 50 केले लाखाचे. होते ना, मला आठवतंय एवढंच आपण नाही तर टिळक मंदिर आणि उत्कर्ष मंडळनी त्याचा मेंटेनन्स आणि इतर गोष्टींकडे हे लक्ष पण होतं. द्यायची आपल्या ते ऑफिसमध्ये पुढे आपण 7-8 मुख्याध्यापकांची एक मीटिंग घेतली बरोबर होती मीटिंग घेतली होती. त्या आणि दिव्यांग विद्यालयाच्या. बरोबर इव्हन आपल्या त्या ज्या मॅडम होत्या ना त्यांनी आर्किटेक्ट मॅडम होत्या बघा, त्यांनी तर संपूर्ण त्याचं आर्किटेक्चर फ्री करून द्यायला म्हणजे फ्री हो मी हो तयार नाही, करून देईन तसे म्हणून सांगितलं मदत होतं. करायला बरेच आले होते. मला वाटतं कुठेतरी ब्युरोक्रेसीमध्येच काहीतरी काय ब्युरोक्रेसीमध्येच ते अडकलं. काय अडकलंय, ते काय खरं तर त्याचं उद्घाटन होणार होतं, इतकं आतमध्ये पूर्ण तयारी झालेली हो होती. हो हो अगदी खरंय. नाव काय द्यायचं का काय या विषयावरून मग ते रखडलं, ते अद्यापर्यंत रखडलेलंच आहे. खरंच आहे. याच्यात मला आणि अजून एक सांगायचंय, हा 3 डिसेंबर 2015ला भारत सरकारने ऍक्सेसेबल इंडिया कॅम्पेन चालू केलं हा आणि त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत तर त्याच्यामध्ये इतक्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी धरल्या आहेत. त्या जरी आपण त्याचा जर विचार केला ना तर अक्षरशः रेडी रेकनर सारखं आहे की तुम्ही गार्डन घेतली तर गार्डन मध्ये काय काय असायला पाहिजे, किंवा अगदी सोसायटीचं जरी असेल तर ते कन्स्ट्रक्शन करताना या कुठल्या गोष्टींचा मुद्द्यांचा वापर केला गेला पाहिजे, त्यानुसार ते लेआउट किंवा रस्ते किंवा हे सगळं असायला पाहिजे. हे त्याच्यामध्ये अगदी बारीक सारीक म्हणजे खूप म्हणजे फुटपाथ पासून त्यांच्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन्स, एअरपोर्ट्स आणि हे या सगळ्या म्हणजे प्रत्येक मुद्दा घेतला. म्हणजे असं नाही की कुठे वेग असं काही दिलेलं नाहीये. ते त्यातली 50% जरी आपण अंमलबजावणी करू शकलो तरी सुद्धा दिव्यांगांसाठी ते सगळं समाजात वावर सुकर होऊ शकतो त्यांचा. 50% म्हणजे ह्या सगळ्या कशाला गोष्टी मॅडम, 50% कशाला? मी एक्झॅक्टली सांगतो, दिव्यांग एक्झॅक्टली कंप्लायंट असल्याशिवाय एकही बिल्डिंगचं ओसी बचाव झालं नाही करायचं पाहिजे पण पार्ल्यात. करेक्ट. करेक्ट. दिव्यांग खूप छोटे कंप्लायंट छोटे झाल्याशिवाय गोष्टी एकही बिल्डिंगचं ओसी पार्ल्यात झालं नाही पाहिजे, असं आपण सगळ्यांनी ऍक्च्युली ठरवलं पाहिजे. ते त्याच्यामध्ये आहे. हा आहे पण ऍक्सेसिबिलिटी क्लॉज आहे, पण त्याची अंमलबजावणी हो ती तेच जी म्हटलं. ती होत नाही. तेच म्हणतोय की कंप्लायंट असल्याशिवाय एकाही बिल्डिंगला ओसी मिळता कामा नये पार्ल्यातल्या. हे आपण सगळ्यांनी मिळून महत्वाचे जे ठरवलं पाहिजे. एक्झॅक्टली जे महत्वाचे रूल आहेत ह्या टिकमार्क मध्ये, हा त्याच्यामध्ये हा पण टिकमार्क तेवढाच महत्वाचा आहे. त्या महत्वाचं पुढे आहे. जाता कामा नये ना. एक्झॅक्टली. एनिवे, मला वाटतं आपण एक तासभर डिस्कशन करतोय. अजून कोणाला काही शेवटचं सांगायचं असेल, काही काही पॉइंट मांडायचा असेल तर आपण सर मला याच्या उमटकर मॅडम, कोणाला तुमच्या दोघींपैकी काही बोलायचंय का? मला नाही काही बोलायचं. त्याच्यामध्ये हा मी एक बोला. ऍड करते की आता तुम्ही हे जे म्हणता की ओसी मिळताना वगैरे वगैरे, पण आपल्याकडे बेसिकली जे मग आपण आपल्या पूर्ण डिस्कशन मध्ये पण हा पॉइंट येऊन गेलाय की होतं काय आहे, आपण हा विचार करतो इथे कोण कोण अपंग राहणार आहे, पण हा विचार कधी करत नाही की इकडे नंतर कधीतरी अपंग जन्माला येऊ शकतो किंवा हो निर्माण होऊ शकतो किंवा इकडे कोणीतरी अपंग कोणाकडे तरी येऊ शकतो. नाही, अहो, किंवा ते हा तर जाऊन दे, किंवा हा अरविंदनी सांगितलं ना, कधी ना कधीतरी आपल्यातल्या 10 ते 12% लोकांना या फॅसिलिटीज लागणारच आहेत. लागणारच आहे. खरंच आहे. सिनियर सिटीजन लोकांना लागणारच आहे. हो थोडक्यात आपण भविष्याचा विचार नाही करत, तात्काळ गोष्टीचा विचार करतो Exactly. आणि निर्मिती करतो. जर आपण तो विचार करायला सुरुवात केली तर मला वाटतं बऱ्याचशा
आपोआप अगदी आपण बरोबर. विचार करायला लागतो. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आणि आहे. सर मला इथे एक महत्वाचं हे सांगायचं वाटतंय हा. की प्रभू सरांनी एका रेस्टॉरंट बद्दल सांगितलं किंवा काही बँकांबद्दल सांगितलं, पण हम्म. अजूनही काही जेव्हा आम्ही हे सर्वे करत होतो किंवा हे सगळ्याकडे आता म्हणजे जेव्हा मी लेख लिहिले तेव्हा अर्थातच माझाही दृष्टिकोन झाला की प्रत्येक ठिकाणी जाताना बघायचं की बाबा हे आहे का, सायन्स आहेत का, तिथे रॅम्प आहे का, अमुक. हो. तर अजूनही काही बँकांना रॅम्प नाहीये, अजूनही काही बँका ह्या पहिल्या मजल्यावरती आहेत जिथे लिफ्ट नाहीये. हो हे प्रॉब्लेम्स आजही आहेत. इव्हन पार्ल्याचं मार्केट इतकं अप्रतिम आहे किंवा तिथे सगळं काही मिळतं म्हणून सगळ्या सबबचे लोक तिथे खरेदीला येत असतात, पण बहुतेक दुकानांमध्ये तुम्हाला रॅम्प नाहीये. हम्म. मग तो एक एक पायरी असेल किंवा 10 पायऱ्या असतील, पण शेवटी तो जो प्रॉब्लेम यायचा तो येतोच तिथे. धुमटकर किंवा मॅडमने सांगितलं ते साठे कॉलेजची जी टीम त्यांना आपण सर्वे हो. करायला सांगितला होता, ती कनक गुप्ता आणि कनक त्यांची गुप्ता. टीम, त्यांचे पण रिझल्ट तुम्ही बघितले तर डिझास्टर्स आहेत अगदी पार्लरमध्ये. डिझास्टर्स आहेत, कारण त्यांचे सगळे जे रिझल्ट आहेत हो. ते हेच सांगतायत की ह्या सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या हम्म. पार्ल्यामध्ये 10 ते 20% आहेत फक्त. हो हो खरी त्यांनी गोष्ट आहे. पर्सेंटेज काढून दिले आहे आपल्याला त्याचं, तर 10 ते अगदी 20% आहेत हो या प्रत्येक सोयी. तेच आणि ज्ञानेश ज्ञानेश, माझं एक सजेशन होईल, सिन्स वी आर टॉकिंग अबाउट दिस, या. हे जे तुम्ही फेसबुक लाईव्ह करताय तर ते सप्रे मॅम कडून साइन लँग्वेज वाला जर कोण मिळाला तर हो. ड्युरिंग दीज लाईव्ह ब्रॉडकास्ट इफ यू कॅन इनकॉर्पोरेट समवन विथ द साइन लँग्वेज तर ओके. मोर पीपल विल ऑल्सो बी ऍक्सेस. सो अल्टिमेटली वी आर लुकिंग ॲट अन इन्क्लुझिव्ह सोसायटी. तर Absolutely. आपण हे फेसबुक लाईव्ह करतोय तर वाय नॉट यूज समवन टू डू साइन लँग्वेज. ओके. जस्ट अ सजेशन. आय डोंट नो नाही किती नाही, प्रॅक्टिकल खूप होईल. चांगली सजेशन आहे. बरोबर विल आहे. सी हाऊ इट कॅन बी डन. साधना मॅडम तुम्ही आम्हाला गाईड करू शकता याबाबतीत. जरूर जरूर आपण आपल्यापासूनच सुरुवात करूया. अगदी अगदी एक्झॅक्टली खरी गोष्ट आहे. अगदी एक्झॅक्टली. खरी गोष्ट आहे. बरोबर. अगदी खरी गोष्ट आहे. मला वाटतं अजून कोणाला काही सांगायचं नसेल तर आपण इथे थांबूया. प्रभू सरांनी सांगितलं होतं की आपल्याला ट्रेन तर बऱ्याचशा विकलांग लोकांसाठी ऍक्सेसेबल होतच नाही. हा. म्हणजे जे मूकबधीर आहेत किंवा जी दृष्टीबाधित आहेत ते कसे कसे पोहोचू शकतात, पण जे फिजिकली हँडिकॅप आहेत त्यांना तर तिथे पोहोचणं, ट्रेन पकडणं ही अशक्य गोष्ट होते. बाहेरगावच्या ट्रेन्सचा तर प्लॅटफॉर्म आणि ती ट्रेन ह्याच्यात आपल्यालाच पाय टाकताना हाल असतात अक्षरशः. तिथे बाकीच्यांची अवस्था काय असते ती आपण बोलूच नाहीये. त्यातल्या त्यात मेट्रोज फक्त आहे की जी त्यांना जायला कम्पॅरेटिव्हली कम्फर्टेबल बरं आहे. बरं पण बरं. प्रभू सरांनी त्या दिवशी एक मुद्दा माझ्याशी बोलताना हे केला होता आणि तो फार मला महत्वाचा वाटला होता की व्हीलचेअर घेऊन मेट्रो स्टेशन पर्यंत कसं जायचं. हो हो हो. बरोबर. त्याच्यासाठीची व्हीलचेअर आत जाणारी गाडी पाहिजे, तशी ओपन असणारी, ती आपल्याकडे अवेलेबलच नाहीये. तर एक तर मला सांगायचं आहे हा की म्हणजे अब्रॉडला वगैरे कसं असतं की कुठेही आपले हा. जे बोर्ड्स असतात ना, तर त्या हा. प्रत्येक बोर्डला त्यांनी ब्रेलमध्ये लिहिलेलं असतं. हम्म. म्हणजे ज्यांना वाचता येईल. म्हणजे आता एखादे कुठे आपण गेलो तरी हे काय आहे, तर त्याचं नाव जे म्हणजे लिपित असतं त्याप्रमाणे ब्रेलमध्ये असतं. तर आपल्याकडे जर दुकानं वगैरे सर्वत्र असं असेल किंवा ऑडिओ इंडिकेटर किंवा ब्रेल काहीतरी एक असणं पण ब्रेल आवश्यक आहे. करताना करायचं म्हणून वरती केलं जातं तसं नाही, ते ऍक्सेसेबल Accessible लेवलला पाहिजे. नाहीतर फक्त आपण गव्हर्नमेंटची पूर्तता केली नियमाची हे दाखवायला ते वरती असतं, जिकडे हात कोणाचा लागू नाही शकत आणि ब्रेल वाचू नाही शकत. बरोबर आहे. नाही, एक खरं म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगू का, एक न संपणारे मुद्दे आहेत ऍक्च्युली. अजून हो. असे भरपूर मुद्दे असे. बोला बोला बोला. एकच मुद्दा जर तुमच्या कोणी लक्षात आला असेल तर बघा की आता बेस्टनी नवीन बसेस घेतल्या, त्याच्या आतमध्ये व्हीलचेअर साठी जागा ठेवली, पण त्याची हाईट आपण बसमध्ये चढण्यासाठी इतकी वरती आहे आणि त्याला धरायला पण काही नाहीये की आपण सामान्य माणसं जे आपण धडधाकट आहोत असं म्हणतोय की आम्हाला गुडघ्याचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांना सुद्धा चढताना खूप अडचणी येत आहेत. म्हणजे जर असं वर असेल तर ऍक्च्युली तो रॅम्प बाहेर येतो. अशा प्रकारच्या बसेस या नवीन बसेस ऑर्डर करून बेस्ट बसेसनी घेतल्या आहेत. त्या जुन्या बेस्ट बसेस पेक्षा त्याची हाईट इतकी वर झाली आहे की ते चढणंच खूप डिफिकल्ट झालंय सगळ्यांनाच.
म्हणजे आपण जर याच्याविषयी बोलत असू, अर्थात हे महानगरपालिका, सरकार ह्या सगळ्यांचं मिळून ह्याचं असतं की, पण ऍटलिस्ट याच्याविषयी आवाज उठवला गेला पाहिजे की हे अशा पद्धतीने हे बस तर आता आता अजिबातच ऍक्सेसिबल राहिलेला नाहीये. पूर्वी जरा तरी बसमध्ये चढू शकत होतो, ज्या जुन्या टाईपच्या बस होत्या त्याची पायरी खाली तरी होती. सध्याच्या बसला तर तेही शक्य नाहीये. एनिवे मला वाटतं आपण अजून बरेच असे मुद्दे असतील. खरं म्हणजे ना, ही समाजाची अनास्था बघून खूप दुःख होतं. त्यामुळे आपण म्हणूनच त्याच बॅकग्राऊंडवर आपण हे घेतला, हा कार्यक्रम घेतला आणि मला वाटतं सगळ्यांनी आपापली मतं मांडली, सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितले आणि त्यामुळे खरंच खूप मला वाटतं हा अवेअरनेस वाढण्यासाठी या कार्यक्रमाचा आपल्याला खूप उपयोग होईल. आपण मला वाटतं आपले सगळे पाहुणे आहेत त्यांचे आभार मानूया. साधनाताई तर तुम्ही सर त्याच्या आलात. आधी हा बोल. जस्ट अजून मला काय? एकच मुद्दा सांगायचा आहे, म्हणजे आपण हा हा समारोप करूया, पण हा मला असं वाटतं की जरी हा मुद्दा खूप राष्ट्रीय पातळीवरचा वगैरे आहे, पण आपण ऍक्च्युली ही चर्चा करण्यामागचा मूळ उद्देश आमचा, म्हणजे जेव्हा हा आम्ही प्लॅन केलं आम्ही तिघांनी, तेव्हा हम्म, हाच होता की बाहेर सगळीकडे सगळं आहे, निराशाजनक आहे, अगदी मान्य, पण हम्म, आपल्या पार्ल्यात एवढ्या नंबरच्या सामाजिक संस्था आणि सो कॉल्ड सुजाण नागरिक अशा कॅटेगरीमध्ये ऍटलिस्ट आपल्या पार्ल्यापुरतं, की जे धनिक लोक आहेत त्यांनी स्पॉन्सर करून जेवढं म्हणून करता येईल, की काही ठिकाणी रॅम्प्स नाहीयेत, काही रॅम्प स्पॉन्सर केले, म्हणजे ह्या चर्चेतून त्या लोकांना पण माझं असं आव्हान आहे की ओके करायचंय, मान्य आहे, पण हे मग पुढे नेणारं फक्त सरकार तर आपण म्हणजे, आणि आता जस्ट म्हणजे मला माहिती नाही की हे होईल की नाही पुढचा भाग, पण असं आमच्या डोक्यात आहे की तुमच्याकडनं हे मुद्दे घेतल्यानंतर आपले हम्म, पार्ल्याचे प्रतिनिधी किंवा आमदार किंवा म्हणजे हे जे बीएमसीचे बरोबर. अधिकारी, ह्यांना घेऊन पण आम्हाला पुढचा भाग करायचा आहे की आता बोला की तुम्ही आता काय करणार आहात. सो राईट. ते आमचं पुढचं आहे. पण मला असं वाटतं की सामान्य नागरिकांना पण इथे थोडासा ट्रिगर करण्यासाठीचा हा आपली मीटिंग होती, की तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीने मदत करू शकता पैशाच्या दृष्टीने किंवा काही स्पॉन्सर करायच्या दृष्टीने किंवा ऍटलिस्ट पार्ल्यापुरतं दळणवळण सोयीचं होण्याच्या दृष्टीने तुमच्या डोक्यात काही कल्पना असतील तर जरूर आम्हाला कळवा. बरोबर आहे माझं ना? एक लास्ट पार्टिंग सजेशन आहे. जर बेरे मॅम तुम्ही पार्ला मार्केटमध्ये कुठची पण जागा बघितली असेल विच इज नॉट ऍक्सेसिबल, तर लेट अस डू दॅट. एक प्रोजेक्ट बनवून आपण सगळ्या संस्थांना विचारूया की बाबा ही अशी अशी नक्की जागा आहे, नक्की. त्याला हू कॅन पुट अ रॅम्प. कारण 25 वर्षापूर्वी माटुंग्यातले 5 पोलीस स्टेशन मी रॅम्प लावलेले, पण अच्छा. पार्ल्यात मी ओके. सो देर आर लॉट ऑफ पीपल. लेट अस गिव्ह अ प्रॉपर प्रोजेक्ट. फॉर एक्झाम्पल अगरवाल मार्केटमध्ये कुठची बिल्डिंग असेल, ऍक्सेस शॉपिंग सेंटर असेल, तर त्या तिकडे आपण फोटोग्राफ्स घेऊन आपण अप्रोच करू, बँकांना अप्रोच करू, पार्ल्यातले जे चालेल, 5 सामाजिक आपण घेऊ. संस्था. अरविंद, तुझी सजेशन हो एकदम चांगली आहे. 5 आपण घेऊ जागा जिथे आपण हो, रॅम्प करू शकतो हम्म. येस, आणि म्हणजे करेक्ट. आणि विथ एव्हरीबडीज इतरांना पण पार्टिसिपेशन अँड आव्हान कॉन्ट्रीब्युशन आपण तो करूया. अँड आणि एक्झॅक्टली. विथ इतरांना सायनेज. पण आव्हान आहे की तुम्ही पण मॅक्सिमम ह्याच्यासाठी काय आपण करू शकतो, सरकार हो, वगैरे ते आपण सगळं झालं करू. ना, ठरलं. म्हणजे आपण आपले आता 5 रॅम्प घ्यायचे, पार्ल्यातले 5 रॅम्प घेऊया येस. आणि या, 5 रॅम्प सगळ्यांच्या जे येतील त्यांच्या पार्टिसिपेशननी करूया. राईट. चलो, आय थिंक वी शुड क्लोज दिस ॲट दिस या, व्हेरी गुड नोट आणि व्हेरी इन्स्पायरिंग नोट. गुड. मला सगळ्यांचेच आभार मानायचे आहेत. साधना मॅडम तुम्ही आलात, अरविंद तू पण खूप छान सजेशन दिले. धुमटकर सिस्टर्स दोघी भगिनी, तुम्ही या दोघींनी खूप चांगले मुद्दे मांडलेत. आपल्या संगीता मॅडमचा तर अभ्यास आहेच याच्यात, तर त्यांचे मुद्दे पण महत्वाचे होते. मला वाटतं भाग्यश्री आता आपण इथे थांबूया का? येस येस हा, नक्की. तर तुमच्या सगळ्यांचे ओके. आभार. धन्यवाद. थँक्यू. ते पण थँक्यू. आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.